चालो माय परत खास तुमच्यासाठी आषाढी एकादशी स्पेशल अशी रेसिपी लिहिली मी। मस्त असा नरम चटक वटवरी चावाय जाते ना असा साबुदाणा पराठा आणि उपासनी बटाटानी भाजी। इथला चवदार पराठा आणि भाजी वसना दाखला पोरे सुद्धा उपास धरायला लाग जाते ते खायचं। आता कसा करा ना ते पण दाखिल्या। गॅसवर ठेवा एखादा पॅन नाही तर कढाई, त्यामध्ये 1 कप साबुदाणा टाका आणि 1 ते 2 मिनिटांसाठी मीडियम गॅसवर चांगला हलका भुजिल्या। जास्त कडक बुजान गरज नाही। साबुदाणा थंड होण्यात का ते मिक्सरना भांडामा काढा, झाकण लायसन चांगलं मिक्सरला गरगर फिरायला। मस्त असं साबुदाणा बारीक चटक पीठ तयार होईल आणि त्याला गायनीवरी गायल्यानं म्हणजे जाडा मोठा साबुदाणा राहते। एक तर त्यासले परत द्यायला नाही तर बाजूला काढी देवाना। आता त्यांना उकडेल 3 ते 4 बटाटा लेवाना, चांगला किसनीवरी किसी लेवाना नाही तर कुचकरी लेवाना। त्यांना बारीक चिरेल 1-2 हिरवी मिरची टाकानी, अद्रक ठेशीसन टाकाना, तुमनाकडे खातं होईन तर टाका, नाही खातं होतीन तर सोड देवाना। स्वाद पुरता मीठ टाकाना, जरा का तेल टाकाना, चांगलं कुचकरी काढाना। पीठ मा बटाटा चांगला कुचकरण्यात का नंतर जेवढं लागेल तेवढा लागता पाणी टाकसन मजाने घट्ट सर कणिक भिजी लेवाने। आता त्यामध्ये 1 गोया लेवाना, दाखला मोठा तुमले पटीन तसा मजानं रोट पाटले तेल लायसन। आता दाखली मोठी तुमले पटीन तशी पोळी लाटानी किंवा पराठा लाटी लेवाना। जास्त जाडा किंवा जास्त बारीक करानी मीडियम ठेवाना। जर रोटपाटवर लाटता येत नशीन, चिटकत असेल तर जसं आपण पापड लाटतात तसं खालीवर पिशवी ठेवानी आणि मग पराठा लाटाना। अजिबात चिटकत पण नाही आणि तुटत पण नाही। आता साबुदाणा कच्चाच म्हणून थोडाफार तडाता येतीनच, तुम्ही कितला वेळ लाटा तरी। त्यामुळे काय करा नाही का ते करपाने ताटली लेवानी किंवा मनगत असा डबा लेवाना आणि त्यानेवरी कापी लेवाना। गरम गरम तावावर पराठा टाकी देवाना। आता इंता आलटी पलटी मजाना असा खरपूस पराठा शेकी लेवाना। तूप लावा नाही तर तेल लावा, मी आटे मजाना तूप लायसन पराठा शेकी राहणू। असा टम्म फुलास ना तुम्ही चपाती बी काय फुलीन असा मजाना पराठा फुलस आणि नरम चटक रास। पराठा तर वैगत त्यांचं खाल भाजी बी करलो। गॅसवर 1 पॅन ठेवा, त्यांना 1 चमचा तूप नाही तर तेल टाका। तेल गरम होईना का लगेच बारीक चिरेल हिरवी मिरची टाका, जरा का अद्रक टाका ठेशीसन, स्वाद पुरता मीठ टाका, चांगला आता इंता कलचायल्या। शिजाडेल बटाटाने बारीक फोडी करीसन त्यांना टाकी द्या। त्यासले बी चांगला आता इंता कलचावाय नका। 2 चमचा शेंगदाणा कूट टाकाना आणि चांगलं कलचाई लेवाना। मजानी तयार होईल आपली उपासनी बटाटानी भाजी, त्यांचं घेऊन नरम चटक असा पराठा। रेसिपी मा मी टाकेल काही गोष्टी ज्या तुम्हाला घर उपासना दिन नसतील खात तर तुम्ही नाही टाकत तरी सुद्धा चालेल। असं नाही की ज्या गोष्टी आमना घर उपासले चालतेस त्या गोष्टी तुम्हाला घर बी चालायलाच पाहिजे। तयार होईल आपला उपासना गरमागरम पराठा आणि बटाटा भाजी। एकदा नक्कीच करा आणि कसा ना मला कमेंट पण सांगा। व्हिडिओ नाही तर फॉलो करी जा।